आम्ही एक आंदोलन करायचो, सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी, 4 ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होतं। परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत, तरुण पोर आहेत, रोज आंदोलन, मागणी काय, सरकारनं अहिल्या देवींची जयंती साजरी करावी। सरकार 4 ओळीचं पत्र काढायला तयार नव्हतं। देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि 4 ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं। देवाभाऊनी 4 ओळीचं पत्र मुंबईमधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि सरपंच पळायला लागला, पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सीओ म्हणायला लागले, अरे जावा दुकानात अहिल्या देवीचा फोटो मिळतोय का बघा। जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव उडाली की अरे अहिल्या देवीचा फोटो कुठं आहे बघा। पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊंच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं नको आहेत, आम्हाला अहिल्यानगर हवाय आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला, 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला। मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं, तुम्ही आमदारांच्याकडे गेला, अहिल्या देवींचं एक सभा मंडप करायचा आहे, 10 लाख रुपये द्या। किती हेलपाटे घातले तुम्ही? 10 लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला? मिळाले का? खरं सांगा साहेबांना। अहो एका दमात तुम्ही 681 कोटी रुपये दिले, 681 कोटी रुपये। इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याला अहिल्या देवीचं नाव, बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, त्याला अहिल्या देवीचं नाव, अहिल्या देवीच्या नावानं महाराष्ट्रातली 450 मंदिरं। साहेब वाईट वाटतंय, हे कुणी काम केलं नाही। अहिल्या देवींची जयंती कुणी साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते। उत्तर प्रदेशमध्ये साजरी होते, मध्य प्रदेशमध्ये साजरी होते, केरळामध्ये साजरी होते, अरे पश्चिम बंगालात साजरी होते। एकमेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते। मित्रांनो, आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू। अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला। धनगर वाड्यातली पोरं जयंती साजरी करायची, पावत्या छापून पावत्या गोळा करा, मग कार्यक्रम करा। पहिल्यांदा साहेब असं घडतंय, आम्ही सगळ्या फेसबुकला, व्हॉट्सअपला, ट्विटरला सगळीकडे अहिल्या देवी, अहिल्या देवी, अहिल्या देवी, अहिल्या देवी। नुसतं महाराष्ट्रात नाही, नुसतं मध्य भारतात नाही, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात अरे 10 दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे। साहेब आम्ही सर्वजण ऋणी आहोत। अहिल्या देवींना 300 वर्षानंतर न्याय मिळाला। 300 वर्षानंतर सगळे उभा राहून जोरदार टाळ्या वाजवा, सगळे जोरात टाळ्या वाजवा, जोरात आवाज आला पाहिजे।